बघा, सोमवारी वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा झाल्यानंतर प्रत्येक महिलाने हे काम करायलाच हवं. बघा, आपण वडाची पूजा का करत असतो, तर आपल्याला जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, यासाठी आपण वटाची पूजा करत असतो. आणि वडाची पूजाच करणं महत्त्वाचं नाही आहे फक्त, त्यासोबत आपल्याला हे काम करायचं आहे, या गोष्टी करायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला वटपौर्णिमेचं संपूर्ण फळ मिळणार आहे. बघा, वटपौर्णिमेला दान करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला वटपौर्णिमेला करायच्या आहेत. दान करणं कुठल्याही दिवशी कधीही दान करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं, बरोबर? पण विशिष्ट दिवशी जर का आपण विशिष्ट गोष्टीचं दान केलं ना, तर त्याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असतं. त्याच्यामुळे वटपौर्णिमेला तुम्हाला काही विशिष्ट गोष्टींचं दान करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला याचं फळ मिळेल. बघा, कोणतीही पूजा असू द्या, व्रत असू द्या, आपण नियमाने केले, त्याचे नियम पाळले तरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा आपल्याला नियमानेच करायची आहे. त्या दिवशी फांद्या तोडायच्या नाही आहेत. आता दान काय करायचं? बघा, दान तुम्ही गुप्तदान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्याच्यामुळे गुप्तदान नक्की या दिवशी करा. त्यासोबतच अन्नदान, वस्त्रदान, तुम्हाला जे काही शक्य होईल ते करा. तुम्हाला गुप्तदान करायचं असेल तर एखाद्या अनाथ आश्रमात तुम्ही काहीही दान करू शकता. पाणी दान करणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादं कोण दिसत असेल तुम्हाला, त्याला पाण्याची गरज आहे, त्याला एखादी बॉटल घेऊन द्या. तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जे काही दान तुम्ही करू शकता, तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही काहीही दान केलं तरी चालेल, कारण की दाना एवढं पुण्य कशामध्येच नाही. त्याच्यामुळे नक्की दान करा, गुप्तदान करा. गुप्तदान शक्य नसेल तर तुम्हाला जे काही शक्य होईल तुम्ही ते दान करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप बायका विसरतात, काही करतात, काही विसरतात. पण आपल्याला ही गोष्ट विसरायची नाही आहे आणि ती म्हणजे वडाची पूजा झाल्यानंतर एका तरी सुवासिनीची आपल्याला ओटी भरायची आहे. किमान एका तरी. तुम्ही 5-7 नंतर तुम्हाला हवे तेवढ्या महिलांची ओटी भरू शकता, म्हणजे 5 किंवा 7 किंवा 11, पण कमीत कमी एका महिलेची ओटी भरायची आहे. त्या ओटीमध्ये गहू आणि आंबा हे ओटीमध्ये असायलाच हवं. आंब्याला खूप जास्त महत्त्व आहे ओटीमध्ये. मग बाकीच्या महिलांना तुम्ही इतर फळ दिलं, जांभळ वगैरे चालेल, पण कमीत कमी एका महिलेच्या ओटीमध्ये तुम्हाला आंबा हा घालायचा आहे. ओटीशिवाय पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे ओटी नक्की भरा. 5 जणींची भरा, 7 जणींची भरा. प्रत्येकाच्या याच्यामध्ये वेगवेगळं फळ ठेवलं तरी चालेल. पण एका सुवासिनीच्या ओटीमध्ये आंब्याचं फळ असायलाच हवं. आणि त्यासोबतच पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ही पूजा करा. सत्यवान सावित्रीची कथा ऐकल्याशिवाय आपलं व्रत देखील पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे सत्यवान सावित्रीची कथा तुम्ही वडाची पूजा करून आल्यानंतर घरी वाचायचंच आहे, किंवा युट्यूबला लावून तुम्ही ऐकलं तरी चालेल, पण त्याशिवाय आपलं व्रत सोडायचं नाही आहे. सत्यवान आणि सावित्रीची कथा ऐकूनच आपलं व्रत सोडायचं आहे. आता ओटी भरायची, कोणी कोणी घरी पूजा करतं रांगोळी काढून, किंवा एखाद्या फोटो वटवृक्षाचा घेऊन घरी पूजा करतं. अशा वेळी तुम्ही आजूबाजूची एखादी सुवासीन महिला घरी बोलवून तुम्ही तिची देखील ओटी भरू शकता. जर का तुम्ही बाहेर वट पूजेला जाणार नसाल, घरातच पूजा करणार असाल, तर आजूबाजूच्या एका सुवासीन स्त्रीला घरी बोलवा आणि तिची ओटी भरा. बघा, ओटी भरल्याशिवाय हा सण साजरा होत नाही, किंवा जे काही आपण करणार आहोत, पूजा असू द्या किंवा व्रत असू द्या, त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही जोपर्यंत आपण एका तरी सुवासीन स्त्रीची ओटी भरत नाही. त्यामुळे नक्की वटपौर्णिमेला एका तरी सुवासिनीची ओटी भरा, दान करा आणि मनापासून विश्वासाने, श्रद्धेने हे व्रत करा. नक्की तुम्हाला याचं फळ मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.